कारण असं आहे, जे रिक्षा चालक बिचारे आलेले आहे ते पोट पाण्यासाठी आलेले आहे आणि त्यांना जेव्हा हे कळेल की बाबा आपलं रोजगारावर कुठेही गदा येणार नाही, परंतु आपल्याला मराठी शिकायला हवं, कारण राज्यामध्ये आपण व्यवसाय करतो त्यावेळेस त्यांच्याबरोबर कुणीही जाणार नाही. रिक्षा चालक तर लांबची गोष्ट, अजून कुणीच जाणार नाही. मी तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा उल्लेख केला. तुमच्या मतदारसंघात फारच होत असतो हा प्रकार. तुमच्या मतदारसंघात म्हणजे ते 50%हून अधिक अमराठी मतदार आहेत. नाही नाही नाही, माझ्या मतदारसंघात मराठी मोठ्या प्रमाणात आहे, असं काही नाही आहे. फक्त काय होतं की ठाण्याचा भाग आणि नंतर पुढे गेल्यानंतर मीरा भाईंदरचा भाग, मीरा भाईंदरमध्ये 18% मराठी आहेत आणि 82% हिंदी भाषिक आहे. तरीसुद्धा ह्या मतदारसंघामध्ये मी युती असतानाही निवडून आलो, युती नसतानासुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेलो आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातला माझ्याबरोबर मराठी बांधव तर आहेच, मराठी मतदार तर आहेच, कारण विकास कामं बघून तो मतदान करत असतो. आणि त्याचबरोबर हिंदी भाषिकसुद्धा आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये पदाधिकारी जवळजवळ 50% हे हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे तुमच्याच मतदारसंघामध्ये मराठी विरोधात आंदोलनं झाली, मराठी मोर्चे नाही, तो माझ्या मतदारसंघात झालं नाही, पण माझ्या शहरात ज्या शहराचं प्रतिनिधित्व करतो त्या ठिकाणी ते आंदोलन त्यावेळेस झालं होतं. परंतु शेवटी ठीक आहे, राजकीय पक्ष आहे, आंदोलनाचा भाग असतो आणि ते ज्या वेळेस निवडणुका असतात त्यावेळेस ते आंदोलनं करत असतात. नाही, पण जेव्हा असं मराठी विरोधात काही आंदोलन होतं, म्हणजे तुम्ही आता मंत्री म्हणून ते अनुभव घेतात आणि शिवसैनिक म्हणून घेत असाल, शिवसैनिक प्रताप सरनाईकांचा असा मराठीला विरोध बघून रक्त खवळत नाही का? एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात ना, त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्चीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय कसा देता येईल ह्यासाठी तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. पण जर प्रताप सरनाईक हा शिवसैनिक नसता तर ही भूमिकाच प्रताप सरनाईकनी मांडली नसते की मला बाबा आता ज्या रिक्षा चालकांना मराठीचं ज्ञान नसेल तर त्यांना मी मराठी शिकवणार किंवा 1 मेपासून ही मोहीम राहणार. ही कुणाची हिंमत आहे हो? आजपर्यंत कुणी हिंमत केली नव्हती, प्रताप सरनाईकने ती हिंमत केली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार ही काळाची गरज आहे आणि ते मी करतोय. चुकीचं कुठे आहे? तर तुमच्याच पक्षाकडे परिवहन म्हणजे गेली 10 वर्ष किमान मी बघतोय तुमच्याच पक्षाकडे. हो, पण तेवढं कसं आहे, नाही आमच्या पक्षाकडे नाही आहे. दिवाकर रावते होते, त्याच्यानंतर अनिल परब होते, आता तुम्ही आहात. हो, मग आता मधल्या काळात स्वतः एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदे साहेब होते, पण त्यांच्याकडे फार मोठा जबाबदारी मुख्यमंत्री पदाची होती, त्यामुळे एवढं ह्या गोष्टींकडे त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं नाही. परंतु एक गोष्ट आहे की ह्या गोष्टीचं म्हणजे शेवटी मराठी हा सगळ्यांचा श्वास आहे आणि त्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे ह्या गोष्टीला निश्चितपणे भविष्यामध्ये येणारे मंत्रीसुद्धा प्राधान्य देतील असं मला वाटतं. मित्रपक्षाचा कितपत तुमच्या भूमिकेला पाठिंबा आहे? नाही, असेल ना पाठिंबा. नाहीतर मला आतापर्यंत कोणीतरी सांगितलं असतं ना. भारतीय जनता पक्षाने तर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहरामध्ये आणि विविध ठिकाणी बॅनर लावलेले आहे की या आम्ही ह्यावेळेस मराठी तुम्हाला शिकवायला तयार आहोत. अनेक बॅनर आहेत. पण नाही, असं म्हटलं जातं की हिंदी भाषी मतदार जो आहे हा मुख्यत्वे भाजपकडे असणारा मतदार. मराठी मतदार काय भारतीय जनता पक्षाकडे नाही? नाही, हिंदी भाषी. तर मग आपण कुठे त्यांच्यावरती सक्ती करतोय ना त्याच्या, त्यामुळे त्यांना ते तर स्वागतच करतील, मराठी भाषिक स्वागतच करतील. पण जेव्हा मराठीची सक्ती होईल तेव्हा हा जो हिंदी भाषिक मतदार आहे हा मुख्यत्वे भाजपाचा मतदार आहे, त्यामुळे तो नाराज होईल. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे फक्त राजकारण यात काही लोक आणण्याचा प्रयत्न करतात. आता मला सांगा, मी उदाहरणच देतो, म्हणजे काही हिंदी भाषिक नेते, आता जुने नेते आहेत, कृपाशंकर सिंग, किती स्पष्ट आणि अस्खलित मराठीत ते बोलतात. मला सांगा, का बोलू शकत नाही? पण का मुजोरी करावी? का असा आडमुठेपणा करावा? सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मग या महाराष्ट्राची जर बोलीभाषे शिकण्याचा तुमचा प्रयत्न नसेल तर ते योग्य नाही ना. प्रयत्न तर करायला हवा. मग मनसे जेव्हा म्हणते की असं विरोधात खळखटाक केलं पाहिजे, पट्टे मग तुम्हाला ती भूमिका नाही. पण मनसेचे लोक पण, मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आता काही ठिकाणी तेही म्हणजे उदाहरणच द्यायचं तर काही ठिकाणी त्यांनी मीरा भाईंदरला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिक रिक्षा चालकांना शाळा चालू केलेली आहे शिकवण्यासाठी. भले ते 1 दिवसाची कार्यशाळा असू द्या, पण काहीतरी प्रयत्न ते करतायत. विरोध तुम्ही म्हटलं होतं ना, विरोध वेगवेगळ्या ह्याच्यातून होतो. विरोध तुमच्या विभागाला होण्यापेक्षा प्रताप सरनाईक यांना व्यक्तिगत जास्ती विरोध होतोय. आम्ही एक लावर येतो व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. काय म्हटलेत गुरुरत्न सदावर्ते जरा तुम्हाला दाखवतो आणि मग त्या आपण सदावर्तेबद्दल बोलूया. 4 ते 5 लाख रिक्षा टॅक्सी कष्टकरी आहेत. हे असं जाणं हे महाराष्ट्राची, मुंबईची प्रतिमा खराब करणं आहे. आणि हे सगळं कोण घडवतंय? तर प्रताप सरनाईकांसारखे अकार्यक्षम, म्हणजे त्याचबरोबर प्रताप सरनाईकांसारखे अविचारी, प्रताप सरनाईकांसारखे संविधानाच्या बाबतीत डोक्यात ठेवून मंत्री म्हणून न काम करणारे, खोटी माहिती माध्यमांसमोर येऊन देणारे, अशा प्रताप सरनाईकांच्या काळ्या कुट्ट कारभारामुळं
ही आज देशामध्ये बदनामीला सुरुवात झालेली आहे. सदावर्तेंना एवढा राग काय तुमच्यावरती? नाही, सदावर्ते गेल्या आठवड्यापर्यंत माझे अतिशय जवळचे चांगले मित्र होते. परंतु गेल्या आठवड्यामध्ये काय झालं की मी आता एस टी महामंडळाचा अध्यक्ष आहे. परिवहन खात्याचा मंत्री तर नक्कीच, परंतु एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना गेल्या आठवड्यामध्ये एक निवडणूक झाली 16 तारखेला. आणि त्या निवडणुकीमध्ये यांची जी बँकेमध्ये सत्ता होती ती निकाली. म्हणजे तिकडे आमचं पॅनल आलं आणि त्यांच्याकडे जे काही सदस्य होते त्यातले काही सदस्य आमच्याबरोबर आले, म्हणून तो कदाचित राग त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्या पद्धतीनं ते अशा प्रकारची भाषा करत असतील. आजही ते कुठेतरी मीरा भाईंदरला गेले होते असं मला कळलं. म्हणजे आधी जर मला माहीत असतं तर निश्चित आमच्या शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु शेवटी ठीक आहे. तुमचा मला फार सार्कॅझम दिसतो याच्यामध्ये. स्वागत केलं असतं स्वागत हो, म्हणजे तुम्ही असाच अर्थ प्रत्येक वेळेस काढू नका. चांगलं स्वागत केलं असतं त्यांचं. म्हणजे शेवटी आपली परंपरा आहे की कोणी आलं आणि जर काही विषय जर असतील तर त्यांचं आदरातिथ्य करणं प्रत्येक शिवसैनिकांचं हे कर्तव्य असतं. त्यांचं केलं असतं आम्ही स्वागत. काही चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे. शेवटी एखादा कोणी सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा विरोधात बोलतो आणि तोही सदावर्तेंसारखा असा, हे खरं तर त्यांनी चित्रपटात काम करणं गरजेचं होतं, परंतु एखादा सदावर्तेंसारखा जेव्हा चांगला व्यक्ती जेव्हा विरोध करतो त्यावेळेस अजून मराठी भाषिक एकवटला जातो. सदावर्तेंनी आणि शशांकरावांनी विरोध चालू केला आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजून जास्त मराठी लोक हे एकत्र यायला लागले. आता सदावर्ते काही लोकप्रतिनिधींकडे सुद्धा गेले होते असं मला कळलं. आता म्हणजे त्या लोकप्रतिनिधींकडे गेल्यामुळे आता अजून मराठी माणूस एकवटला. तो हिंदी भाषिक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे एकवटल्यामुळे आता त्याचं काय होणार, हा लढा जो काही लोक करायचा प्रयत्न करतात तो अधिक तीव्र होणार. थोडंसं त्यांना मी कुरवळलं, त्यांचे फोन घेतले, कारण मी त्यांचे फोन घेत नाही. त्यांचे जर फोन घेतले तर ते माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलतील की मतसुद्धा त्या ठिकाणी कमी पडेल, एवढं चांगलं बोलतील. त्यामुळे ठीक आहे, असं तुम्ही कितपत त्यांना गृहीत धरता हे मला काही कल्पना नाही. पण सदावर्ते आता ठीक आहे, चुकीचं बोलले म्हणून काय आमचं मित्रत्वाचं नातं काय कमी होणार ना, उलट आता दृढ झालं आहे, नातं अजून जास्त दृढ झालं आहे. नाही, त्यांना तुम्ही थोडंसं तुम्ही म्हणालात की काय मत लावलं तर तुमचं सदावर्ते तुमच्याबद्दल विचार बदलतील. हां, म्हणजे सदावर्ते भूमिका बदलतात. नाही, भूमिका म्हणजे माझ्यासाठी ते तुमचे बदलू फोन शकतात घेतला असा तर मला सदावर्ते- विश्वास आहे मित्र म्हणून. तुमचे अनेक मित्र असे जे तुमच्याबद्दल बऱ्याचदा त्यांची मतं बदलत असतात. आता आपण ह्या विषयावर थोडंसं बाजूला सरकताना तुम्ही मीरा भाईंदरचा मगाशी उल्लेख केला, तिथे तुमच्याच मित्रपक्षाचे एक नेते आहेत नरेंद्र मेहता. नाही, आता काय आहे बघा, काय तुमच्या आता नक्की नातं काय नरेंद्र मेहता? राजकीय वातावरणामध्ये ह्या गोष्टी होतच असतात. मी ही गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी जो मराठी भाषेचा मुद्दा आहे त्यामध्ये तुम्हाला आज जी काही घडामोड झालेली आहे इथे येण्यापूर्वी ते आधी तुम्हाला सांगतो. जी, सकाळी 11 वाजता आम्ही एक साहित्यिकांची बैठक घेतली होती, कारण लोकमान्य टिळकांच्या पंथी मेहेंदळे मॅडम त्या मुंबई साहित्य संघाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी अनेक